तुम्हाला वाटतं ना सगळं बरोबर चाललंय, नोकरी आहे, सगळं नीट चाललंय. पण एक सांगू का, मी खुश नाहीये बाबा. हा एक नुसता मुखवटा आहे. दररोज सकाळी उठतो पण मन लागत नाही. मन न लागत असतानाही ऑफिसला जातो. ऑफिस मधून घरी येताना त्या लोकलमध्ये धक्के खातो आणि धक्के खात खात घरी येतो. रात्री घरी आल्यावर 2 घास खातो आणि झोपतो आणि पुढच्या दिवशी पुन्हा तेच. हे माझं आयुष्य आहे. मी जगत नाहीये बाबा. याला जगणं नाही म्हणत. मी नुसता चाललोय. नदीमध्ये एखादं पान जर पडलं तर ते जसं वाहत जातं, तसा मी नदीच्या प्रवाहात वाहत चाललोय. या आयुष्याच्या प्रवाहात वाहत चाललोय. मी स्वतःपासून दूर जातोय. पण तुम्हाला वाटतं मी सेट आहे. मला ऍक्टिंग करायची आहे बाबा. मला असं काहीतरी करायचं आहे ज्याच्याने मी जिवंत वाटेल. समजा मी माझ्या 50शीत आहे, माझ्याकडे घर गाडी आहे, घर आहे, बंगला आहे आणि मी सेट आहे. पण तरीही बाबा मला एका गोष्टीची खंत असेल की मी ऍक्टिंग मध्ये काहीही करू शकलो नाही. कारण की मी कधी प्रयत्नच केले नाही. अपयशी झालो तरी चालेल, पण प्रयत्न केले नाही असं वाटायला नको. आता काही झालं तरी मी ऍक्टिंग करणार. मला नाही फरक पडत मला अपयश येत असेल तर. पण जेवढं जगेल, जसं जगेल, अभिमानाने जगेल. स्वतःवर मला अभिमान राहील बाबा की मी माझी पॅशन फॉलो केली. मला नाही जगायचंय त्या खंताच्या ओझेत. ते रिग्रेट घेऊन मी कधीही सुखी नाही राहू शकणार. कितीही धन दौलत जमा केल्यावर सुद्धा. पण 2 पैसे कमी कमवेल, पण जे सुख मला स्वतःच्या अभिमानाने भेटेल ना, ते कशानेही भेटणार नाही. बाबा मला तुमच्याकडनं काही नकोय. मला पाहिजे आहे ते फक्त तुमचा पाठिंबा, तुमचा विश्वास. आहे ना तुमचा विश्वास माझ्यावर? तुम्हाला माहिती आहे मी जे पण करतो माझे 100% त्याला देऊन देतो. आणि हे सुद्धा करणार. फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा माझ्याशी राहू द्या बाबा. मी तुमचे शब्द आणि तुमचा विश्वास खाली पडू देणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. हा या तुमच्या मुलाचा शब्द आहे.